2015 सचिनने 16 एकदिवसीय सामन्यात सरासरी काही धावा केल्या. 17व्या सामन्यात त्याने 85 धावा काढल्या. त्यामुळे धावांची सरासरी 3 धावांनी वाढली. तर त्याची 16व्या सामन्यापर्यंतच्या धावांची सरासरी किती? जर तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले अनेक प्रश्न पाहिले तर तुमच्या लक्षात असं येईल की प्रश्न हा नवीन येत नसतो, तर जुन्या प्रश्नामध्येच काहीतरी अंक बदलून किंवा काही संदर्भ बदलून, व्यक्ती बदलून किंवा तिथे असणाऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या बदलून, पण गणिताची स्वरूप आहे ते मात्र तसं असतं. आता पहा, सचिनने 16 एक दिवस सामन्यात सरासरी काही धावा केल्या. काही म्हणजे आपल्याला माहिती आहे का? नाही. आता आपल्याला माहिती आहे की एकूण सामने किती आहेत? 16 आहेत. म्हणजे 16ने भागायचं त्याच्या एकूण धावसंख्येला, तेव्हा सरासरी येते. पण सामन्यात सरासरी काही धावा काढल्या. सरासरी माहिती आहे का? नाही. मग आपण असं म्हणू, 16 सामन्यांची सरासरी, 16 सामन्यातील धावांची सरासरी एक्स मानू. किती मानायची? एक्स. 16 सामन्यातील धावांची सरासरी एक्स मानू. म्हणून 16 सामन्यातील एकूण धावा बरोबर काय आल्या? 16x. पहा, धावांची सरासरी एक्स आहे म्हणजे प्रत्येक सामन्यात त्यांनी एक्स धावा काढलेला असं गृहीत धरायचं आहे. आणि 16 सामने खेळला. 17व्या सामने त्याने 25 धावा केल्या. मग 17व्या सामन्यातील धावा किती आहेत? 85 आहेत. 85 आहेत. मग 16 सामने धावा एकूण 16x आहेत. म्हणजे 85 वाढल्या. म्हणून लिहायचं 17 सामन्यातील एकूण धावा बरोबर एकूण धावा किती होणार? 16x अधिक 85 एकूण धावा आल्या. त्यावेळेस ते काय म्हटले? सरासरी 3ने वाढली. नवीन सरासरी किती आहे? जुन्या सरासरीपेक्षा 3ने वाढली. जुनी सरासरी आपण x मानली होती, आता 3ने वाढली. x अधिक काय आली? 3 आली. म्हणून बघा कसं आता होईल ना, 16x धावा पाहिल्या अधिक 85. पहा, जुन्या धावा पाहिल्या 16x, नवीन धावा 85. आता 16ने भागायचं, 17ने भागायचं, कारण एक सामना वाढलेला आहे. त्यामुळं 16 सामने होते, त्याच्या धावामध्ये 17व्या सामन्यातल्या धावा मिळवायच्या, म्हणजे नवीन धावा आल्या. आणि त्या 17ने भागायचं, नवीन सरासरी आली x अधिक 3 आली. 3ने सरासरी वाढली ना, सरासरी 3ने वाढली. कितीने वाढली? 3ने. म्हणून आपल्याला नवीन सरासरी आली x अधिक 3. पहा, जुनी सरासरी 16 होती, त्यात x धावा, जुनी सरासरी x होती, सामने 16 होते, त्यामुळे एकूण धावा आल्या 16x. त्या 17व्या सामन्यातल्या 25 धावा मिळवल्या, एकूण धावा झाल्या 16x अधिक 85. तर 17ने भागायचं. 17ने का भागायचं? कारण आता एकूण सामने 17 होणार, कारण पहिले 16 सामने होते, एक सामना वाढला, नवीन सरासरी 3ने वाढली, मग x अधिक 3 आले. पहा त्या पुढे आता, म्हणून 16x अधिक 85. 17 इकडे भागिले का नाही, तिकडे गुणिले होणार. मग उत्तर असं होणार आहे 17x अधिक 17 त्रिक 51. x एका बाजूला, नंबर एका बाजूला. पहा, 16x वजा 17x बरोबर 51 वजा 85. पहा, 16x 17 अधिक इकडे वजा केला, 16x व 17x 51 वजा 85. म्हणून उत्तराला वजा x बरोबर 85 मधून 51 वजा करायचे.
85 वजा 51, उत्तर काय आलं 34. वजा 34 चिन्ह मोठ्याचं, दोन्हीकडं वजा म्हणजे दोन्हीकडं अधिक, उत्तर काय आलं बघा बरं आहे 34 आलं. किती आलं 34. 34 काय आहे धावांची सरासरी. तेच त्याने विचारलंय 16व्या सामन्यापर्यंत धावा सरासरी किती. मग उत्तर काय आलं 16व्या सामन्यापर्यंत धावांची सरासरी बरोबर 34 असं आलं. आता आपला जो पेपर असतो त्या पेपरला फक्त असे 4 पर्याय उत्तर मांडले असतात. मग 4 पर्याय उत्तर मांडले आहेत ना, मग आपण काय करायचं सगळं असतं जे असं सगळं सोडत बसायचं नाही, सगळं लिहित बसायचं नाही. तर काय करायचं माहिती आहे का, लगेच उत्तर सोडावं लागायचं. बघा असं सोडवायचं पेपर. मग सांगतो मी कसं कच्चं काम कसं करायचं बा. 16 सामने आहेत, सरासरी काही म्हणजे एक्स मानली, लगेच लिहायचं एकूण धावा 16 एक्स आल्या, 17 सामन्यात 85 धावा वाढल्या, लगेच 85 मांडायचं, भागिले काय लावायचं 17 ने भागायचं लागणार, आणि नवीन संख्या 1 ने वाढली 103. संपलं. एवढं डायरेक्ट समीकरण तयार करायचं. असं डायरेक्ट समीकरण तयार करायचं आणि पटपट सोडवायचं, नेक्स्ट उत्तर काढायचं. सगळं काय लिहित बसायचं नाही. हे तुम्हाला कळण्यासाठी, तुम्हाला ते पुन्हा पुन्हा वाचण्यासाठी, पुन्हा पुन्हा समजण्यासाठी मी ते लिहून देतो सगळं. पण तुम्ही तसं पेपरमध्ये कच्चं काम करायचं नाही. कच्चं काम करायचं डायरेक्ट असं करायचं 16 सामने, प्रत्येकाचे एक्स धावा, सामन्यातल्या सरासरी 16 एक्स आले, अधिक 85 नव्याने आले, 17 भागलं 103 आलं, आणि पटपट सोडायचं होतं आपल्याला कळण्यापुरतं सोडवायचं. हे सोडवताना पण का डिटेल नाही सोडवायचं, डायरेक्ट सोडवायचं 16 एक्स अधिक 85 बरोबर 17 एक्स अधिक 51. आपल्याकडं एक्स आणि एक्स आहे, ह्यातलं वजाबाकी 1 होणार आहे, ह्याची वजाबाकी होणार आहे. डायरेक्ट 85तून 51 वजा करायचे, जे काही येईल ते अंतर ते लिहून टाकायचं. असं करून टाकायचं पटपट.